औचित्यवाडी. भारी बांधले भारीच एकदम. मी काय म्हणतो आल्या ती पांढरे फुलं वर लाल फुलं अशी मिक्स केली असते भारी वाटलं असतं ना. अरे मिक्स वरून दाट खाली पातळ करीत आणली त्यांनी. आवरला का? झालं डेपुटी सगळं आवरलं. बॅनर टाकन लावून मग. बॅनर? अरे इथं याचा फोटोचा बॅनर नाही का तू केलेला आपण? तुम्ही म्हणले नाही काही? अरे भल्या माणसा तुला काल सांगितलं तू बॅनर आणलाय का? नाही. बरं एक काम कर, आता तू आहे ना बॅनर आणून दे बरं का. ते बॅनर वाल्याला 1500 रुपये दे. मी जाता ना तू थांबी दे. आणि तू मॅट बीट आथरून घे बरं का सगळं हे. पण ठीक आहे ना? हा ठीक आहे. नाही मी बसतो. तू मॅट आथरून घे. ठीक आहे ठीक आहे. हे फटाकडे आणायचे आणि तुझे जो जोडीदार आहेत ना केक कापला केक कापल्याबरोबर फटाकडे वाजले पाहिजे. 1000 2 लढे आण. केक केक आणावं लागेल ना? अरे हा केक आणावं लागेल. मग तू येताना केक घेऊन येशील. मी घेऊन येतो. फोटोचा केक केलेला आहे बरं का. मजली फोटो आहे. मजली नाहीये मोठा आहे असा केक. अच्छा हा म्हणजे जवळजवळ तुला सांगतो 3x2 चा केक असेल. हा मोठा केक. 10-15 किलोचा असा. होय. केक वाल्याचे त्याला ऍडव्हान्स दिलेलं बरं डेपुटी. किती दिलंय? ते 650 काहीतरी म्हणलं. दरे मग त्याला आहे ना 2500 रुपये दे. 150 दिशाला ठरलं. हा चालेल. हे सगळं दे. तू पटकन घेऊन आणून आणि पटकन तयार. तू लगेच मागे येईन परत तयारी करू लागा. मॅट बीट आथरा लगेच. जिकडे काय ऑर्केस्ट्रा ठेवला त्याला काय हे झालं का? तिथे स्टेज करून ठेवलं ना. तुम्हाला सांगतो नियोजन हुकलं नाही पाहिजे. 4 गावात असा वाढदिवस झाला नाही पाहिजे. दणका दिलाय करायचंय. कसं काय भाऊ? पुढे काय डेकोरेशन केलं राहतो तुम्ही तर दणका उडवलं एकदम. काही विशेष नाही. संध्याकाळी या संध्याकाळी बरं का आठवण सगळे. चल येऊ मग. हा मी करतो सगळं नियोजन. माझं तोंड घशी नाही पडलं पाहिजे. नाही हो डेपुटी. 4 गावात मा नाव निघलं पाहिजे. विशेष नाही का फायनल आवरून टाकलं. मॅट आतरून घे. मॅट आतरा. हे ना चल ना पटकन उरक ना. चल घे तिकडे. हळू 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 वड नको नाही. हा तिकडे वड तिकडे वड. ऐक ऐक अरे गडबड गडबड काय डिग्या लग्न बिग्न काय तू संध्याकाळी? एवढा छोटा मंडप माझ्या लग्नाला. डेपुटी 5 छत्राचा मंडप ठेवतील माझ्या लग्नाला. 5 एकराचा मंडप तुझ्या लग्नाला? नवरी केवढी मोठी असेल? बायको बघ आधी नाहीतर एकट्याचे लाविते रुईटी बरोबर 5 एकरात ते झाड आहेत 2-4. पांढर रुईटी एक जांभळी रुईटी झाड. तुमचं ना आयुष्यात याच्यात गेलं बरं लोकांना नाव ठेवण्यात. कार्यक्रम बघा केवढा मोठा आहे ते मग बघा काय करायचा. त्याची चरित्र कसला कार्यक्रम आहे म्हणजे ते आपल्या तुम्हाला माहित नाही कार्यक्रम? नाही वा. गावात राहता काय करता तुम्ही? अरे गावाच्या मध्ये घरे ना वतनदाराचं गावात राहत नाही बघ. सांगू कशी आम्ही ते आपला ते डेपुटीचा बर्थडे वाढदिवस. पाहुणे कोण कोण येणार रे? आमदार खासदार धुराळा आहे नुसता धुराळा उडण. आणि वरून तुम्हाला तक्ती टेस्ट दिसतंय का? ती टेस्ट तिथं गौतमी पाटील येणार. डेपुटीचा वाढदिवस इथून मागून नाही मोठा झाला ना. आताच कस काय मोठा नाही करायचा त्यांना आता. तसं नाही झाल्या यांच्या डोक्यातच आहे ना कार्यक्रम काय कशामुळं काय सोनं बिनं सापडलं काय डेपुटीला? पंचायत समितीचं इलेक्शन आले सभापती व्हायचे स्वप्न हे डेपुटीचे. मतदार असताना आमदारांचा मी 50 वेळा काम केलं. ते यांच्या वाढदिवसाला हजर. बघा ना मग तुम्ही नवनिर्वाचित आमदार शपथ घेऊन डायरेक्ट फॉर्च्युनर इथंच आली बाई. फॉर्च्युनर आजचा वाढदिवस. अरे आपला बी वाढदिवस जोरात करू. तुमची कोण आणणार आहे? तुम्ही ती गौतम पाटील ना. 15 किलोचा बॅनर छापून टाकलाय मोठा. हिंदवी पाटील अख्खा झेडपी गट बोलित गावात. हिंदवी पाटील तुम्ही नुसतं बोलवायचे स्वप्न बघा. आणि इथं साक्षात गौतमी पाटील येणार नाचणार. जाता जाता स्टेज पाहून जा जरा डोळ्या घालून घाला आणि या संध्याकाळी नाचून बघा पडतो का काय तुम्ही म्हटलंय तर पुढलं सीट पण मी देईन तुम्हाला. गौतमी पुढे चटाय बिटा अथरा मला नका सांगू. तुम्ही बडा त्या डेपुटीच्या बघतो डेपुटी जाऊ दे. हे काय करा पटकन ना हे चटई हातरून घ्या. मला परत बॅनर जायचे पटकन घे. उरक इकडे बघ ना. तू कस काय म्हणला डेपुटीचा बर्थडे? बर्थडे
अरे बर्थडे आमदार साहेबाचाच सदा भाऊला कसं असं जरा पिंगून दिलं उगं कसं त्यांना लई ईर्ष्या असते ना डेपुटी बद्दल म्हणून म्हणलं डेपुटीचा बर्थडे बाकी काही नाही. चल घ्या आवरून पटकन. सदा भाऊ थांबा. हे बघितलं का टेज बा विकून मस्त 2 बरं का. इकडे आत या थांब श्यामे सांगू दे मला या जाल्याला इथं कोण नाचणार आहे इथं अशी आपली कोण गौतमी पाटील इथं तिचे जे साईडच्या नसतात काही पोरी त्या इकून मध्ये लगेच गौतमी समोर फ्रंटला डेपुटी तुम्ही त्यांच्या पाठीमागे नाच करायचा नाही. आणि तू लई मी आपला इथं असा इथंच राहा खाली खांब धरायला. आणि ही स्टेज असतं काय गौतमी पाटलाला. अरे नुसतं असं हलवलं ती काढलं पडन आणि असं हलवलं तर ती काढलं पडणार नाही. खाली ठोकले आम्ही ठोकलं नाही. अजून काम चालू आहे सदा 5 फुटाचं लाइटिंग आहे झगमगाट आहे अजून काम चालू आहे. आता फक्त स्ट्रक्चर पाठी मागून असा पडदा येणार इकून पडदा येणार इकून पडदा येणार मग 2 पोरं इकून वाढायला खाप डेपुटी आले. गौतमीचं नका नाद करू. एखादी मम्मी पाटील आणा लेकरा बाळाची लागला गौतमी पाटलाच्या गप्पा मारायला 1.5 फुटाचा स्टेज लागला सांगायला रात्री. दादा भाऊ काय मग असा जळत राहतो मला माहिती. चल आपण मी चटाय आधुरी तुझा केक आणायला सांगितलं ना तुला. आतरून घे मग एक चटई कमी पडली बरं कशी आम्ही सांगू ना डेपुटी आवरलं का रे? आवरलंय सगळं. एक मॅट कमी पडली एक चटई मंडपाला कोणते बेलकर घेऊन या ना. बेलकरच ना त्रिमूर्तीवाले आहेत ना आपले मंडळ डेकोरेट त्यांच्याकडून घेऊन त्यांना सांगितलंय. बरं मी काय म्हणतो एकदम सांगत राहिली ना काय सदा भाऊ आले होते काय म्हणलं मंडप मला म्हणे दे लग्न ठरलं काय म्हणला डेपुटी एवढा छोटा मंडप झाला 5 यात्राचा मंडप झालती डेपुटी मग काय म्हणला काय म्हणतोय मग मी दिले पिंगून मी म्हणलं डेपुटीचा वाढदिवस आहे. काय तुमचा वाढदिवस म्हणून असं कम सांगितलं. मग ते डेकोरेशन पाहिजे ते काय कार्यक्रम वगैरे काय चाललंय भाऊ इथं काय चाललंय इथं कोणाला विचारून लावला भाऊ मंडप. मग काय म्हणला काही नाही. मग मी म्हणलं आमदार साहेब येणार आहेत खासदार साहेब येणार आहेत सोय केली असतं असं तुला तंतन करत होता चिडला होता पार्थ आणि अजून पिंगून दिलं. म्हटलं तुला माहित नाही सभापती आता सभापती होणार डेपुटी सभापती होऊन म्हणजे इथं मोठा कार्यक्रम गौतमी पाटील येणार आहे नाचायला. तू आणि ज्याला आहे ना फक्त अंगाने वाढत तुम्हाला आहे ना गावातलं राजकारणच कळत नाही नालायक. काय झालं अरे त्याला कशाला सांगायचं सदा भाऊला माझा वाढदिवस आहे अजून संभ्रम करून घेतला एक तर मागून त्याला सांगायचं राहिले. तो आला असताना रात्री अरे त्याला मी सांगणार होतो थोड्या वेळ जाऊन. आता मला सांगा आमदार साहेबाचा वाढदिवस आहे माझा वाढदिवस आहे का? आज जर तिने धिंगाणा बिंगाणा घातला काही वाईट वक्त तिथे याला भाषणात काही आपल्या गावाविषयी बोलला गावात प्रगती नाही हे नाही असं काही बोलला त्याला माहित नाही का आपलं एवढं गाव चांगलं आहे पण त्याला खपत आहे का आपल्या वार्ड मधलं काम. मी आपलं सहज बोललो. अरे तुम्हाला बुद्ध्या नाहीये तुम्हाला तुम्ही लांबचा विचार करीत नाही तर तो आता 4 लोक गावातले 10 लोकांना भीतीन तिथे सांगन म्हणून बघा डेप्युटी स्वतः. आणि पंचायत समितीचे काय होतं सांगायची काही गोष्टी सांगावं लागतात विरोधकाला. यांनी लांबचाच विचार केला ना तुमचा ते म्हणलं डायरेक्ट डेप्युटीला खुर्ची उभा तुम्ही ना भुंगेच्या याच्यात बरोबर काटा ठेवायचा आणि भुंग 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 करायला लावायचा असं आहे तुमचं. चल आता माय बरोबर त्याला सांगावं लागेल. मी जातो ना ते हार फुलं ते घेऊन आणलं नाही का अजून तुमच्याकडे यावं तुम्हाला विचारते हार फुलं तुम्ही काही म्हणलेच नव्हते ना फक्त केक याच म्हणले फक्त. अरे आता 5 वाजत आले तर 2-3 तास राहिले अजून त्या माणसाच्या आता त्या माणसाच्या पाया पडायची बारी आली मला. बरं चला तू एक काम कर तिला सांग ताटण बीट सांगितलं वळायला लागेल बरं आमदार साहेबाला. हा आणि 4-5 बाया पण त्यांना जोड हा काय असते बाई येणार नाही. चल चल आता चला तुम्ही येणार राव डोकं खम खर्च हे करता राव माणसाचं बघतो ना मी बी माझ्या राम 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 घालायच नाही निमंत्रण द्यायच नाही. आमचे वाढदिवस झाले नाही काय अजिबात तुमच्या वाढदिवसाला येत नसतो. वतनदार घराने येत आमच्या जन्मतारखा बी लिहून ठेवल्यात का अशा गाळ झाल्यात ग्रामपंचायतीत नोंदी आमच्या. तुमचाच वाढदिवस हे जगाची राहीत लागले आम्हाला निमंत्रण द्यायला. आम्हाला माहितीये तुम्ही ज्याला तुमच्या आजी 3 कोथळे बुंदी काढून मांडलेली गावाला सगळं माहिती आहे आम्हाला. अहो हेल टाकायला बाया आलत्या येशी पर्यंत पाणी गेलं होतं हांडे वाहिले होते दारात. माझ्या आई बापाला आज पंजाला एवढा आनंद झाला पोरग झालं वतनदार घराने हे असे काही निवडून येऊन उपसरपंच झाले फिरातन सरपंच दाबलून धरलाय. आता तुमच्या कार्यक्रमाला आमदार
आमदार साहेब येणार, खासदार बी येणार आहेत. खासदार येणार आहेत. सांगतो ना गावातलं ह्यो विकास बघा सापडतो का कुठं गावात. लागला आमदार खासदार साहेबांना आणून तुमचे वाढदिवस मोठाले बॅनर. ऐकून अरे ऐकून घे ना. हे बघ 10 चौ तोंड आहे ना, गोधडी झाली गोधडी. तुमचं तर एवढं स्वच्छता अभियानात गाव पुढे गेलंय. अरे ऐक जरा, तुला माहित नाही यांनी ना तुम्हाला ठोकायला पाहिजे. हो काय गरज होती त्याची गंमत करायची. गंमत नाही, आमची गंमतच केलेली तुम्ही. ते सरपंच आहे ना असा करून टाकला, ज्येष्ठ सदस्य तर पडद्यावरच घातला. बिगर लग्नाचा ग्रामपंचायत सदस्य आहे, 22व्या वर्षी आहे ना ग्रामपंचायत सदस्य होतो विद्यमान. सदा भाऊ ऐका माझं, तुम्ही संभ्रम करून घेऊ नका. वाढदिवस सांग ना, सांग वाढदिवस कोणाचा आहे सांग. वाढदिवस आहे ना आमदार साहेबांचा आहे. आणि तू काय सांगितलं त्यांना. काय म्हणला बोऱ्या. वाढदिवस आमदार साहेबांचा आहे. ते चुकून आपलं गंमत म्हणून सांगितलं डेप्युटीचं आहे तुम्हाला. अरे भाऊ वाढदिवस हे आमदार साहेबाचा बरं का. आमदार साहेब बी येणार नव्हते, अधिवेशनाला गेलेले होते. अधिवेशन मला वाटतं काहीतरी लवकर आटोपलं म्हणून त्यांनी संध्याकाळी कार्यकर्त्यांना फोन केला की मी उद्या सकाळी येऊ राहिलोय नगरमध्ये. म्हणून म्हणलं चला आता नवनिर्वाचित येतात त्यांचा बी सत्कार होईल आणि वाढदिवस बी साजरा होईल. ह्या हिशोबाने कार्यक्रम ठेवला आणि कार्यक्रमाची जुळणी 4 तासात केली. कोणाला सांगायचं कोणाला नाही मला सांग. बरेच बाकीच्या सदस्याला फोन करून मी अजून कोणाला सांगितलंय का. अजून राहिले बॅनर आणायचं राहिलंय, केक आणायचं राहिलंय, हारतुरे आणायचं राहिलंय. मांडवाला पहिला सांगितला. अहो आमदार साहेबांना फोन करा टायमाला मला बोलवायचं ना. माझ्याकडे नंबर नव्हता का माझा फोन हरवला का साहेब मला ओळखीत नाहीत. अरे दादा, पंचायत समितीची तयारी जिल्हा परिषद लढत असतो ह्यो पठ्ठ्या. सभापती नाही तालुक्याचा, बांधकाम. पंचायत समितीत मी म्हणलो होतो तुला पंचायत समितीत तयारी चालली. कोण म्हणलं त्याला पंचायत समिती. म्हणला नाही का सभापती होणार आहेत म्हणलं नाही. अहो कुलू कुलू बोललेला असेल म्हणून तर तोंडवाट आले त्याच्या. तुमच्या वनी 22 वर्षापासून सदस्य आहेत तुम्ही नुसते वयाच्या. साधा भाऊ पॅनल टिकवायचा म्हणून ना याला त्याला पदवाटीत बसलो. सदा भाऊ पंचायत समिती तुमच्या बिगर होणार आहे का. अरे पंचायत समितीला साहेबाकडे घेऊनच आम्ही तुम्हाला जाणार आहेत. आणि तुम्हाला सांगू का पंचायत समितीची उमेदवारीला साहेबांकडे घेऊन आम्हाला जाऊ नका. आम्हाला जिल्हा परिषद करायची, तुम्हीच आमच्या बरोबर चाला. ऐका ना, ज्यावेळेस तुम्ही जिल्हा परिषदेत तुम्ही साहेबाकडे जाताना त्यावेळेस आमचा जाहीर वाट बोलू नको. हे बुट हे ना काढायचो नाही, बुटा सगळ्यात लाद घालीन. लाभाड बोलतो. ऐक काय झालं, अचानक ठरलेलं आहे सगळं बरं का. आता सगळी तयारी झालेली आहे. तुला सांगतो संध्याकाळी ना बिर्याणी ठेवलीये, दम बिर्याणी ठेवलीये बरं का. हा बिर्याणी आपल्याला तुम्हाला त्याच्यामुळे सांगितलं नाही, अख्ख्या गावाला मला आहे ना बिर्याणी ना 10 पातेली बिर्याणी करावं लागले तुमच्यामुळं. त्याच्यामुळे मी गपचिप ठेवलं होतं. संध्याकाळी केटर्स गपचिप घेऊन रे. आता कोणाला सांगू नका. तुला सांगू आणि तुला सांगू का दम बिर्याणी का ठेवली. फक्त सदा भाऊला बिर्याणी आवडती म्हणून मी दम बिर्याणी ठेवली. हा मी तर खातच नाही. अजिबात घरी बनवताच येत नाही ना आमच्या घरात. अरे बाबा तुम्ही बनितात मला माहितीये. वास आमच्या 2 किलोमीटर येतो. पण तुला आवडती आपले सदा भाऊ खातेन, सदस्य खातेन, यांच्या आवडीच ठेवलेले मी. मला तुला सांगू का. आणि गौतमी पाटील साधा भाऊ कशाला एवढं भांडता. गौतमी पाटील येणार आहे, आपण डान्स बघू ना. गौतमी पाटील का एवढ्या काही ठरत असते का. मी पंचायत समिती आली आणि वाजवायला घंटी. तिचा कार्यक्रम तुम्ही 8-15 दिवसापूर्वी ठरवला असेल. सगळ्या प्लॅनिंग चालू आहे. हिंदवी पाटील आणि तुला बरं का तुझं असं आहे कानावरती तो टिटी कोकून गेली ना बरं का. तू थोड्या वेळाने म्हणतो कावळा होता. तुला ऐकूच लांबू शरा येतं. अरे दादा मला ऐकू येत. गौतमी तू काय म्हणला कोणाच कार्यक्रम आहे. गौतमी पाटीलचा आहे, तिच्या सोबत आहे ना आमच्या टिटी. गौतमी पाटील डान्स खरं सांगा त्याला. गौतम पाटील डान्स. अरे दादा स्वर कबीरा केपी उद्धव कालापाड यांचा आपण कार्यक्रम ठेवला याचा गाण्यांचा आणि त्यांना आमंत्रित केलंय. सध्या तो कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये गाजतोय. स्वर कबीरा ऑर्केस्ट्रा केपी प्रस्तुत म्हणजे उद्धव कालापाड यांचा जो कार्यक्रम आहे ना तो सध्या सगळीकडे आपल्या गावाला बी ऐकायला भेटावा म्हणून हा कार्यक्रम आम्ही इथे बोललेला आहे. मला तर माझी उद्धवची तर ओळखच नाही. त्यांना बी फोन करून तुम्ही कार्यक्रम ठरवला त्यांचा. अहो काहीतरी मला बी घ्या. केपी ना केपीला कार्यक्रम भरपूर होते पण केपीला आपल्या गाववाल्यांनी फोन केला, आम्ही फोन केला. केपीने मला फोन मध्ये घेऊच नका. केपीने कार्यक्रम सोडले
आणि केपी खास आपल्या कार्यक्रमासाठी दुसऱ्या कार्यक्रमाला दुसरे लावले. आपल्या कार्यक्रमात आमदार साहेबाचा कार्यक्रम आहे. केपी सूत्रसंचालनाचा अँकरिंगला केपी साहेब स्वतः येणार आहेत. हा डेपुटी आणि त्याच्यासोबत 2-3 बाया बी असतात ना नाचायला मग. अरे तुमच्या याचं नसतं नाच. पाहिजे याला आहे ना त्यांचा एकदम सुंदर स्वज्वळ आणि निर्मळ असा गाण्याचा कार्यक्रम आहे. दर्जेदार. भक्तिगीत दर्जेदार कार्यक्रम भक्तिगीता असा कार्यक्रम आहे. तुला त्या पाटलांचा कार्यक्रम पाहायचा आहे ना तुला तिकीट काढून दे. त्याला एकदा तुला पाठवू आम्ही. हा कार्यक्रम ऐक मग तुला कळेल अरे खरंच काय कार्यक्रम आहे. साधा बरं ते बॅनरवर कसा फोटो काय आता आला जागेवर. मी म्हणलं ह्या माणसाला चांगलं सांगितलं त्याच्यामुळे आज बडू देत भाऊ बॅनर छापलाय आता. पुढं आमदार साहेबांचा फोटो आहे आणि माग आम्ही बारकेले माझा आणि सरपंचाचा फोटो आहे. माग तुम्ही पुढे आमदार साहेब हो हो सदस्य कुठे गेले काय सदस्य 9 सदस्याचे स्मशानभूमीत गेले का काय. अरे आता गावचे 2 प्रथम नागरिक आहेत. समजा पहिला नागरिक आणि दुसरा मध्यम नागरिक. प्रथम नागरिकाला तर तपासच नसेल अजून आमदार साहेब यायचे. तुम्ही सगळं झाकून टाका सगळे टोपल्या खाली. तुमचाच बाक वाराडला पाहिजे कोका कोका. माझं काय ते माझा फोटो लावला आणि तुझा लावला काय याच्यात काय काय फोटो. मग माझाच लावा तुमचा लावला काय माझा काय. ज्येष्ठ सदस्य चला भाऊ वतनदार. छापून झालाय ना पण आता बॅनर छापून झाल्यावाल्या ते काय टाके टाकायचे का हांडा काढायचा पितळाचा त्याला असे पैलू पाडायचे. 10 मिनिटात फोटो व्हॉट्सअपला का 15 मिनिटात बॅनर येतोय. प्रिंट येते. सगळ्या सदस्याचे फोटो छापावं लागते कशाला. सदस्याचे नाही माझा फोटो असला तर चालतंय. नाहीतर आपलं एकट्याचं 1.5 तास भाषण होत असते साहेबांपाशी आणि सगळ्या गावचा इत्यंभूत इतिहास साहेबांना सांगितलं. चाष्टा आहे ना तू चाष्टा लई नडती मला. एक काम कर त्या बॅनरवाल्याला सांग तो बॅनर झालाय ना तो कॅन्सल कर आणि बाकीच्या सदस्याचे याचा आमच्या तिघाचे फोटो जरा मोठाले राहू दे. आणि छोटे छोटे हा तुमचे कशाला टाकी तुम्ही कुठं सदस्य येत नाव तुमचे बारकाने नाव टाका. पाठीमागच्या बाजून तुम्ही कार्यकर्ते तुम्ही बोर्ड असा झाला का भावी म्हणून दिसते. यांचे काम करा नाही दर हे 2000 रुपये त्याला दे. त्याला म्हणा फक्त बॅनर मध्ये बदल करून घ्या. हा बरं या संध्याकाळी तुमची वाट बघतोय आम्ही. नाही माझं 2 नंबरला भाषण होईल बरं का डेपुटी. हा बरं ठीक आहे 2 नंबरला तुम्ही करा आम्ही उशिरा करू. नाही मग साहेबांचे डायरेक्ट. बरं ठीक आहे. 1 नंबरला तुमचं मग 2 नंबरला माझं आणि साहेबांचं 3 नंबरला मुख्य पाहुणे 3 नंबरला 2 नंबरला माझं. बरं ठीक आहे. आणि कार्यक्रम 1 तासाचे साहेब 1 तासाकरता जेवून जाणार आहेत बरं का. लय भाषण लांब तुला लय सवय भाषण लांबायची. 10 मिनिटात काय बोलायचं बोल. आपण 15 मिनिटं बोलेन फार तर फार. बरं बोल बाबा चला. 10 मिनिटात नाव घ्यायला जाते. चल काहीतरी काशी करून ठेव. चला ये रे भाऊ. हा येतो